अमोल आणि स्वातीचं साधं पण प्रेमाने भरलेलं आयुष्य शांतपणे चालू असताना अचानक स्वातीच्या वागण्यात होणारा बदल, सतत फोनवर हसणं, अमोलपासून वाढत जाणारं अंतर आणि एका अनोळखी मेसेजमुळे निर्माण झालेला संशय त्याच्या मनात वादळ उठवतो. तो तिच्यावर लक्ष ठेवू लागतो आणि एका दिवशी कॅफेमध्ये तिला दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहून पूर्णपणे कोसळतो. घरी परतल्यावर होणाऱ्या तीव्र वादात स्वाती तिच्या भूतकाळातील अपूर्ण राहिलेल्या नात्याची कबुली देते. पण त्यामागचं खरं कारण अजूनही लपलेलं असतं. अमोलचा विश्वास तुटलेला असतो आणि दोघांच्या नात्यात दुरावा वाढत जातो. घरात शांतता आणि मनात वेदना भरत जातात. दरम्यानच स्वाती सतत काहीतरी लपवत असल्याचं जाणवतं असताना अमोल अधिकच चिडचिडा आणि एकटा होतो. पण एका दिवशी अचानक समोर येतं ते धक्कादायक सत्य की स्वाती ज्या व्यक्तीला भेटत होती तो तिचा जुना मित्र नसून तिच्या आयुष्यातील एका मोठ्या संकटाशी जोडलेला माणूस आहे आणि ती अमोलला वाचवण्यासाठी, त्याच्यावर येणाऱ्या मोठ्या अडचणींपासून त्याला दूर ठेवण्यासाठी हे सगळं करत असते. हे कळताच अमोलच्या मनात अपराधाची भावना निर्माण होते. त्याला आपल्या संशयाची लाज वाटते. दोघं पुन्हा एकमेकांसमोर बसून सगळं स्पष्ट करतात. गैरसमज दूर होतात. डोळ्यातून वाहणारे अश्रू त्याच्या नात्याला पुन्हा जोडतात. विश्वासाची नवीन सुरुवात होते आणि अनेक वळणांनी, वेदनांनी, तुटण्या जुळण्याच्या क्षणांनी भरलेली ही कथा शेवटी प्रेम, विश्वास आणि समजुतीच्या ताकदीवर पुन्हा उभं राहिलेलं नातं दाखवते. सत्य समोर आल्यानंतरही अमोलच्या मनातील जखम पूर्ण भरत नाही. तो स्वातीवर विश्वास ठेवायचा प्रयत्न करतो, पण भूतकाळातील त्या कॅफेच्या दृश्याने त्याला सतत त्रास देत राहतो. स्वाती त्याला समजावण्याचा आणि नातं पुन्हा आधीसारखं करण्याचा खूप प्रयत्न करते. दरम्यान त्या अनोळखी माणसाचा पुन्हा एकदा फोन येतो आणि नव्या संकटाची चाहूल लागते. अमोलला कळतं की ही गोष्ट अजून संपलेली नाही. तो स्वतः त्या माणसाला भेटण्याचा निर्णय घेतो आणि त्याच्याकडून संपूर्ण सत्य ऐकतो. ज्यातून उघड होतं की स्वाती एका मोठ्या अडचणीत अडकली होती आणि अमोलला वाचवण्यासाठी तिने स्वतःवर सगळं ओझं घेतलं होतं. हे ऐकून अमोलच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि त्याला आपल्या चुकीच्या संशयाची जाणीव होते. तो घरी येऊन स्वातीची माफी मागतो. दोघंही एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि नव्याने आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतात. पण आयुष्य इतकं सोपं नसतं, कारण त्या भूतकाळाचा परिणाम अजूनही त्यांच्या वर्तमानावर होत राहतो. तरीही ते एकमेकांचा हात सोडत नाहीत. हळूहळू विश्वास परत येतो. नातं पुन्हा मजबूत होतं आणि शेवटी सर्व संकटावर मात करून त्यांचं प्रेम अधिक घट्ट आणि अतूट बनतं. सगळं हळूहळू ठीक होत असतानाच आयुष्य पुन्हा एक वळण घेतं. कारण त्या अनोळखी व्यक्तीचं खरं रूप अजून पूर्ण समोर आलेलं नसतं. अमोल आणि स्वाती नव्याने आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक काही जुने पुरावे आणि फोटो समोर येतात, ज्यामुळे पुन्हा एकदा गैरसमज निर्माण होतो. अमोल पुन्हा गोंधळात पडतो, पण यावेळी तो शांत राहून सत्य शोधायचं ठरवतो. तो त्या व्यक्तीच्या मागे लागतो आणि त्याला कळतं की हा सगळा खेळ पैशाचा आणि सुडाचा होता. स्वातीला ब्लॅकमेल करून तिच्याकडून काम करून घेतलं जात होतं आणि ती फक्त अमोलचं आयुष्य वाचवण्यासाठी सगळं सहन करत होती. हे सत्य उघड होताच अमोल त्या माणसाला समोरात जातो. दोघात तीव्र वाद होतो आणि शेवटी अमोल पोलिसांची मदत घेतो. त्या माणसाचा पर्दाफाश होतो आणि स्वाती त्या जाळ्यातून कायमची मुक्त होते. घरी परतल्यावर अमोल आणि स्वाती दोघेही एकमेकांसमोर शांतपणे उभे राहतात. डोळ्यातून अश्रू असतात, पण मनात आता कुठलाही संशय नसतो. ते एकमेकांना वचन देतात की काहीही झालं तरी आता काहीही लपवणार नाहीत. विश्वास, प्रेम आणि समजुतीच्या आधारावर ते आयुष्याची नव्याने सुरुवात करतात आणि अनेक वादळ सहन केल्यानंतर त्यांचं नातं आधीपेक्षा जास्त मजबूत, खरं आणि अतूट बनतं. सुरळीत झाल्यासारखं वाटत असतानाच अमोल आणि स्वाती नव्याने आयुष्य जगायला सुरुवात करतात. घरात पुन्हा हसू परततं. विश्वास हळूहळू मजबूत होऊ लागतो. पण भूतकाळाच्या सावल्या इतक्या सहज नाहीशा होत नाहीत. कारण त्या घटनेनंतर अमोल आतून खूप बदललेला असतो. तो स्वातीवर प्रेम करत असूनही कधी कधी नकळत तिच्यावर शंका घेतो आणि स्वतःलाच दोष देत राहतो. स्वातीही त्याचीही अवस्था ओळखते आणि त्याला परत आधीसारखा आनंदी करण्यासाठी स्वतःचा प्रत्येक प्रयत्न करते.
ती त्याच्यासोबत जास्त वेळ घालवते, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकवते. पण एक दिवस अचानक अमोलला त्या जुन्या प्रकरणाशी संबंधित एक कॉल येतो, ज्यामुळे त्याच्या मनात पुन्हा भीती निर्माण होते. तो काही क्षणासाठी हादरतो, पण यावेळी तो पळून जात नाही, तर ध्येयाने परिस्थितीला सामोरं जातो. तो स्वातीला सगळं स्पष्ट सांगतो आणि दोघं मिळून त्या समस्येला सामोरे जाण्याचा निर्णय घेतात. ते पोलिसांशी संपर्क साधतात आणि पूर्णपणे खात्री करून घेतात की आता कोणताही धोका उरलेला नाही. या सगळ्या प्रक्रियेत दोघांना एक गोष्ट स्पष्ट होती की नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं, तर प्रामाणिकपणा, संवाद आणि एकमेकांवर पूर्ण विश्वास खूप महत्वाचा असतो. शेवटी ते दोघं मागे वळून पाहतात, तेव्हा त्यांना कळतं की या सगळ्या कठीण प्रसंगांनीच त्यांच्या नात्याला अधिक मजबूत केलं आहे. आणि आता ते ठरवतात की आयुष्यात काहीही झालं तरी एकमेकांचा हात कधीही सोडायचा नाही. अश्रूंनी, वेदनांनी आणि संघर्षांनी भरलेला त्यांचा प्रवास शेवटी एका सुंदर, शांत आणि खऱ्या प्रेमाच्या नात्यात रूपांतरित होतो, जिथे संशयाला जागा नसते आणि विश्वासच सगळ्यात मोठी ताकद बनतो. आयुष्य पुन्हा स्थिर होतं असताना अमोल आणि स्वाती दोघंही भूतकाळ विसरून नव्याने जगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या नात्यात पुन्हा प्रेम, हसू आणि जवळीक वाढू लागते. पण आत खोलवर बसलेली जखमा अजूनही पूर्ण भरलेल्या नसतात. कारण कधी कधी एखादा छोटा प्रसंग सुद्धा जुन्या आठवणी जाग्या करतो आणि दोघेही शांत होतात. अशातच एक दिवस स्वाती अचानक आजारी पडते आणि डॉक्टरांकडे गेल्यावर समोर येतं की ती खूप मानसिक तणावातून गेली आहे. हे ऐकून अमोल पूर्णपणे हादरतो आणि त्याला जाणवतं की आपल्या संशयामुळे आणि वागण्यामुळे स्वातीने किती सहन केलं. तो तिच्यासाठी पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेतो. तिची काळजी घेऊ लागतो, तिच्यासोबत वेळ घालवतो, तिला हसवण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू स्वाती पुन्हा आनंदी होऊ लागते आणि त्याच्या नात्यातील ऊब पुन्हा परत येते. पण त्याच वेळी आयुष्य त्यांना एक नवी परीक्षा देतं, कारण अमोलच्या कामावर मोठं संकट येतं आणि त्याची नोकरी धोक्यात येते. घरची परिस्थिती तणावपूर्ण होते, पण यावेळी स्वाती त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहते. ती त्याला धीर देते, त्याला हार मानू देत नाही. दोघं मिळून संकटाला समोर जातात. या सगळ्या संघर्षात त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की खरं प्रेम हे फक्त आनंदाच्या क्षणात नसतं, तर कठीण काळात एकमेकांचा हात न सोडण्यात असतं. शेवटी अमोल पुन्हा उभा राहतो, त्याची परिस्थिती सुधारते आणि दोघंही एकमेकांकडे पाहून हसतात. कारण आता त्यांना कळलेलं असतं की कितीही वादळ आली तरी त्यांचं नातं तुटणार नाही.